नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये खूप मोठी चांगली जबरदस्त तेजी बघायला मिळाली. निफ्टी जवळपास 900 पॉईंट, सेन्सेक्स तब्बल 3000 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला. आणि बँक निफ्टीसुद्धा 1800 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाली. त्याचं रिझन होतं सडनली इंडियन पाकिस्तान वॉरमध्ये शनिवारपासून झालेलं सीजफायरची जी अनाऊन्समेंट आहे त्यामुळे मार्केटला हे बूस्ट आलं आहे. मार्केटला अपेक्षित नव्हतं की इमिजिएट 2-3 दिवसाच्या युद्धामध्येच अटॅक्समध्येच सीजफायर अनाऊन्स होऊ शकतं आणि वॉर थांबण्याबाबतीच्या चर्चासुद्धा येऊ शकतात. त्यामुळे मार्केटमध्ये हे एक पॉझिटिव्ह सरप्राईज मार्केटला मिळाला आणि आज एक गॅपअप ओपनिंग जवळपास 400-500 पॉईंटच्या गॅपअप ओपनिंगसह निफ्टी ओपन झाला आणि ऑलमोस्ट मी टेक्निकली आपण बघितलं की 24,500 एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स होता. त्याच्यावरती निफ्टी ज्या पद्धतीनं ओपनिंगलाच गेला आणि मेंटेन राहिला. त्यानंतरनं बॅक टू बॅक सडनली दुसरी एक चांगली मोठी पॉझिटिव्ह न्यूज आली ज्याचं जगाचं पूर्ण लक्ष त्या न्यूजवर होतं. म्हणजे US चायना ट्रेड डील तीसुद्धा कुठंतरी कन्क्लूड होताना बघायला मिळते. चायनासोबतचे टेरिफ्स ट्रम्पनी ओव्हर द विकेंडमध्ये कमी केलेले, पण सडनली सकाळी मॉर्निंग सेशनला 11 ते 12च्या आसपास US जाहीर करण्यात आलं की चायनासोबत टेरिफ डील अंतिम स्टेजमध्ये आहे आणि चायनाचे टेरिफ्स जे आहेत ते 90 दिवसासाठी 150% जवळपास 24% कमी करण्यात आलेले आहेत. इथून मार्केटला काय झालं, नवीन तेजीचा एक संकेत मिळाला आणि मार्केट निफ्टी 24,600वरनं इमिजिएट फर्दर तेजी करत कंटिन्यू आणखी 300 पॉईंटची तेजी देऊन 900 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झालं. याच्यामध्ये शॉर्ट कवरिंगचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे, कारण वॉरच्या फिअरमुळं भरपूर शॉर्ट्स सिस्टीममध्ये होते. निफ्टी, बँक निफ्टी आणि स्टॉक्समध्ये होते. त्यामुळेच तुम्ही आज बघितला निफ्टी, बँक निफ्टीमध्ये शॉर्ट कवरिंगमुळं सुद्धा एक जबरदस्त बाउन्स बघायला मिळाला. येऊन निफ्टी जे हेवीवेट स्टॉक्स आहेत ते सगळे 4 ते 5% पॉझिटिव्हमध्ये राहिले. येऊन सेक्टर इंडिसेससुद्धा 4-4, 5-5% पॉझिटिव्ह राहिले, कारण आज दिवसभरच पॉझिटिव्ह अनाऊन्समेंटचा मोठा सिलसिला राहिला. सुरुवातच दिवसाची सीजफायरच्या अनाऊन्समेंटनं झाली, त्यानंतरनं US चायना ट्रेड डील आणि शॉर्ट जे ट्रॅप्स झाले, त्या 3 कारणांमुळे मार्केटमध्ये जबरदस्त तेजी आज बघायला मिळाली. मला वाटतं हा जर सिनेरिओ कंटिन्यू राहिला तर निफ्टीमध्ये आणखी फर्दर तेजी येऊ शकते उद्याच्या सेशनला. फक्त वॉरला घेऊन काळजी करण्याचं काम आहे, कारण आज संध्याकाळी 8 वाजता प्राईम मिनिस्टर मोदी अनाऊन्समेंट काय ॲड्रेस टू नेशन आहे त्यांचं, त्यामुळे ते काय म्हणतात ॲड्रेसमध्ये ते बघणं गरजेचं आहे. वॉर थांबले, सीजफायर झाले नाही झाले, ऑपरेशन सिंदूर आपण अनाऊन्स केले की अजूनही कंटिन्यू आहे, त्यामुळे वॉर थांबले असं म्हणू शकत नाही. पण आता PM ऑफिशियली तसं काय अनाऊन्स करतात का ते बघणं गरजेचं आहे, त्याकडे लक्ष राहील. पण ओव्हरऑल मला वाटतं वॉरचं फेअर आता मार्केटचं आज निघून गेलं आहे. फर्दर जर काय नवीन वॉर एस्केलेट झालं, काही युद्धाचे परत पुन्हा संकेत आले तरच मार्केटला थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. अदरवाईज निफ्टी, बँक निफ्टीमध्ये अजून फर्दर शॉर्ट कवरिंग येईल, अजून तेजी येऊन निफ्टी 25,000च्या बियॉन्ड आपल्याला उद्याच्या सेशनला गेलेली बघायला मिळू शकते. त्यामुळे बाय ऑन डीप राहा आणि मला वाटतं निश्चित आपल्याला उद्या कदाचित 25,000चे दर्शन होऊ शकतं जर वॉरचे एस्केलेशन झालं नाही तर. त्यामुळे ओव्हरऑल चांगली पॉझिटिव्ह सिनेरिओ डेव्हलप आहे, तेव्हा मला वाटतं फर्दर तेजी मार्केटमध्ये होऊ शकते. टेक्निकल पॉईंट्सचा आधार घ्यायचा झाला तर 24,800च्या वरती जोपर्यंत निफ्टी आता आहे तोपर्यंत 25,000 आणि ते 25,000च्या अभाव जाण्याचे पूर्णतः क्लिअरकट संकेत आहेत. त्यामुळे 24,800च्या स्टॉप लॉसनं तुम्ही निश्चित बाय बसू शकता क्लोजिंग बेसिसला. 24,800च्या खाली जर काही क्लोज दिलं किंवा मेंटेन राहिलं तर फर्दर डिक्लाइनिंग येऊ शकेल. अदरवाईज 25,000 आणि 25,200 ते 300पर्यंत निफ्टी आणखी जाऊ शकते 1-2 सेशन्समध्ये. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 55,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हायर लेवलला 55,600 ते 700 एक रेजिस्टन्स पॉईंट आहे. 55,700च्या वर गेला तर फर्दर 56,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. त्यामुळे बँक निफ्टी याच्या दोन्हीमध्ये सपोर्ट जवळ आहेत आणि फर्दर अपमूव्ह येऊ शकते, हे निश्चित क्लिअरकट संकेत मार्केटला आता जसं आहेत. कारण US चायना ट्रेड डील ही खूप मोठी न्यूज आहे. भारत पाकिस्तान सीजफायरपेक्षाही मोठी न्यूज US चायना ट्रेड डील आहे. त्यानंतरनं आज NSEमध्ये 2400 शेअर्स वाढले, त्या बाजूला 240 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 48 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये NSEमध्ये वाढणार शेअर्सची संख्या जास्त आहे. आणि सेक्टर इंडिसाइजमध्ये सगळे सेक्टर चांगले वाढून बंद झालेत. इनिशियली फार्मा सेक्टर डाऊन होतं, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम दिवसभरामध्ये ते रिकवर झालं. बाकी सगळे सेक्टर्स असतील, रियालिटी, मेटल, एनर्जी जवळपास 5 ते 6% पॉझिटिव्हमध्ये आहेत. IT सेक्टर 6% पॉझिटिव्ह आहे. US चायना ट्रेड डीलमुळे IT सेक्टरला चांगली शॉर्ट कवरिंग आली दुपारनंतर. त्यामुळे ह्या सगळ्या सेक्टर्सच्या जोरावर येऊन बँक निफ्टीचे 3.5-4% प्लस आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळे सेक्टर 2 ते 6% पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्या जोरावर निफ्टीमध्ये जबरदस्त तेजी आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये बघायला मिळते.
ग्लोबल मार्केटसुद्धा पॉझिटिव्ह आहेत. युरोपियन मार्केट्स अर्धा 1% पॉझिटिव्ह आहेत. डाऊ फ्युचर 1000 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. ज्या पद्धतीने US चायना ट्रेड डील कन्क्लूड झाले, टेरिफ 90 दिवसासाठी 24% केलेत आणि ट्रेड डील होऊ शकते अशी संकेत आहेत. त्यामुळे डावजन्समध्ये जबरदस्त तेजी जवळपास 1000 पॉईंटची आहे. आणि जर US मार्केटमध्ये याहीपेक्षा मोठी लाईव्ह मार्केटला तेजी झाली तर आपण एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. फक्त संध्याकाळी 8 वाजता प्राईम मिनिस्टर मोदी नेशनला काय ॲड्रेस करतात ते बघणं गरजेचं आहे. त्यामुळं ओव्हरऑल मार्केटचा सिनेरिओ पॉझिटिव्ह आहे आणि फर्दर अपमूव आणि अपवर्ड मोमेंटम आपल्याला उद्यासुद्धा बघायला मिळू शकते असं वाटतं आहे. त्यामुळे बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.